नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा कंपन्याच्या अपडेटबद्दल बोलणार आहोत, ज्या कंपन्या या अपडेटमुळे उद्या म्हणजे सोमवारी मार्केट ओपन झाल्यानंतर फोकसमध्ये राहणार आहे. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया एम्बेसी डेव्हलपमेंट्स लिमिटेड. तर मित्रांनो, या कंपनीने आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 3चा बिझनेस अपडेट डिस्क्लोज केला आहे. तर कंपनीची प्री सेल्स फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 3 मध्ये क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 240% ग्रो होऊन 1392 कोटी रुपये आली आहे आणि फायनान्शियल इयर 2026च्या पहिल्या 9 महिन्यामध्ये आहे 1999 कोटी रुपये. तसेच कंपनीची कलेक्शन फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 3 मध्ये आहे क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 15% ग्रो होऊन 415 कोटी रुपये आणि फायनान्शियल इयर 2026च्या पहिल्या 9 महिन्यामध्ये आहे 1096 कोटी रुपये आणि कंपनीची 31 डिसेंबर 2025च्या डेटानुसार नेट इन्स्टिट्यूशनल डेप्थ आहे अप्रॉक्सिमेटली 2939 कोटी रुपये आणि याच अपडेटमुळे ही कंपनी उद्या मार्केट ओपन झाल्यानंतर फोकसमध्ये राहणार आहे. चला आता बोलूया सिग्नेचर ग्लोबल बद्दल. तर मित्रांनो, सिग्नेचर ग्लोबल क्वार्टर 3 अपडेट प्री सेल्स फॉल्स 27% इयर ऑन इयर बेसिस, कलेक्शन्स राईज 14%. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, सिग्नेचर ग्लोबल या कंपनीने आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 3चा बिझनेस अपडेट डिस्क्लोज केला आहे. तर कंपनीची प्री सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर 27% ग्रो होऊन 2020 कोटी रुपये आली आहे. आणि मित्रांनो, कंपनीची कलेक्शन इयर ऑन इयर बेसिसवर 14% आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 32% ग्रो होऊन 1230 कोटी रुपये आली आहे आणि कंपनीची नेट डेप्थ आहे फायनान्शियल इयर 2026च्या पहिल्या 9 महिन्यामध्ये 1020 कोटी रुपये आणि याच अपडेटमुळे सिग्नेचर ग्लोबल ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया मिल्स बद्दल. तर मित्रांनो, फोनिक्स मिल्स क्वार्टर 3 अपडेट रिटेल कंझप्शन अप 20%, ऑफिस ऑक्युपन्सी ॲट 77%. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, फोनिक्स कंपनीने आपल्या क्वार्टर 3चा बिझनेस अपडेट डिस्क्लोज केला आहे. तर कंपनीचा रिटेल पोर्टफोलिओ कंझप्शन फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 3 मध्ये आला आहे 4787 कोटी रुपये, जो इयर ऑन इयर बेसिसवर 20% ची ग्रोथ दर्शवते आणि फायनान्शियल इयर 2026च्या पहिल्या 9 महिन्यामध्ये कंपनीचा कंझम्पशन इयर ऑन इयर बेसिसवर 15% वाढून 12,122 कोटी रुपये आला आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे फोनिक्स मिल्स लिमिटेड ही जबरदस्त कंपनी फोकसमध्ये राहणार आहे. चला आता बोलूया श्रीराम फायनान्स लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, मूडीज अपग्रेड श्रीराम फायनान्स आउटलुक टू पॉझिटिव्ह अफेम्स BA1 रेटिंग. तर मित्रांनो, मूडीजने श्रीराम फायनान्स लिमिटेड या कंपनीचा आउटलुक अपग्रेड करून पॉझिटिव्ह केला आहे आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे उद्या मार्केट ओपन झाल्यानंतर श्रीराम फायनान्स लिमिटेड ही कंपनी देखील फोकसमध्ये राहणार आहे. चला आता बोलूया एव्हेन्यू सुपरमार्ट्स लिमिटेड म्हणजे डीमार्ट बद्दल. तर मित्रांनो, कंपनीने आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 3 चे नंबर डिस्क्लोज केले आहे आणि जर आपण कंपनीचे कन्सॉलिडेटेड नंबर बघितले तर कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढून 18,101 कोटी रुपये आली आहे आणि कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढून 856 कोटी रुपये आला आहे. तसेच मित्रांनो, या कंपनीच्या CEO आणि मॅनेजिंग पोस्टमध्ये देखील चेंजेस होणार आहे आणि मित्रांनो, याच दोन अपडेटमुळे एव्हेन्यू सुपरमार्ट्स लिमिटेड म्हणजे डीमार्ट ही कंपनी देखील उद्या मार्केट ओपन झाल्यानंतर
फोकसमध्ये राहणार आहे. चला आता बोलूया टाटा ग्रुपची दिग्गज कंपनी तेजस नेटवर्क्स लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, या कंपनीने देखील आपल्या फायनान्शियल इयर 2026 च्या क्वार्टर 3 चे नंबर डिस्क्लोज केले आहे. आणि जर आपण कंपनीचे कन्सॉलिडेटेड नंबर बघितले तर कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर कमी होऊन आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढून क्वार्टर 3 मध्ये आली आहे 307 कोटी रुपये. तसेच कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर प्रॉफिट मधून लॉस मध्ये आला आहे आणि कंपनीचा नेट प्रॉफिट क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कंपनीचा लॉस कमी झाला आहे आणि कंपनीचा क्वार्टर 3 मध्ये नेट लॉस आहे 197 कोटी रुपयांचा. आणि याच अपडेटमुळे ही कंपनी उद्या मार्केट ओपन झाल्यानंतर फोकसमध्ये राहणार आहे. चला आता बोलूया NTPC लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, NTPC महाजनको साइन शेअर होल्डर एग्रीमेंट फॉर सिन्नर थर्मल पॉवर एक्विजिशन. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. मित्रांनो, NTPC लिमिटेड आणि महाजनको म्हणजे महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेडने शेअर होल्डर एग्रीमेंट एक्झिक्यूट केला आहे. सिन्नर थर्मल पॉवर लिमिटेडला ॲक्वायर करण्यासाठी. आणि मित्रांनो, या सिन्नर थर्मल पॉवर लिमिटेडला STPL असे शॉर्ट फॉर्म मध्ये म्हणतात. आणि मित्रांनो, ही जी STPL आहे ही ओन करते कोल बेस थर्मल पॉवर प्लांट ज्याची कॅपॅसिटी आहे 1350 मेगावॅट. आणि मित्रांनो, याचे महाराष्ट्राच्या नाशिक डिस्ट्रिक्टमध्ये 5 युनिट्स आहे सिन्नर येथे, ज्याची प्रत्येकाची कॅपॅसिटी आहे 270 मेगावॅट. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे उद्या NTPC लिमिटेड ही कंपनी देखील या अपडेटमुळे फोकसमध्ये राहणार आहे. या महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडने आपल्या डिसेंबर 2025 या महिन्याचा बिझनेसचा डेटा डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडची डिसेंबर 2024 या महिन्यामध्ये प्रोडक्शन होती 55,015 युनिट्सची. आणि मित्रांनो, डिसेंबर 2025 मध्ये ही प्रोडक्शन कॅपॅसिटी वाढून झाली आहे 68,992 युनिट्सची. तसेच मित्रांनो, महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडची सेल्स होती डिसेंबर 2024 मध्ये 67,252 युनिट्सची, जी इयर ऑन इयर बेसिसवर वाढून 85,501 युनिट्स झाली आहे. तसेच मित्रांनो, महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडचा एक्सपोर्ट डिसेंबर 2024 मध्ये होता 3,142 युनिट्सचा, जो इयर ऑन इयर बेसिसवर कमी होऊन डिसेंबर 25 मध्ये झाला आहे 2,849 युनिट्सचा. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड ही कंपनी देखील उद्या मार्केट ओपन झाल्यानंतर फोकसमध्ये राहणार आहे. बोलूया इरडा बद्दल, म्हणजे इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, इरडा क्वार्टर 3 नेट प्रॉफिट जम्प्स 38% टू ₹585 कोटी. NII सर्जेस 35% at ₹898 कोटी. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, इरडा या कंपनीने आपल्या फायनान्शियल इयर 2026 चा क्वार्टर 3 चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 37.5% ने ग्रो होऊन 584.9 कोटी रुपये आला आहे, जो एका वर्षाआधी होता 425.4 कोटी रुपये. मित्रांनो, इरडाचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 38% ने वाढून 2,140 कोटी रुपये आला आहे. तसेच इरडाचा NII म्हणजे नेट इंटरेस्ट इन्कम इयर ऑन इयर बेसिसवर 34.8% ने वाढून 897.5 कोटी रुपये आला आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.
आणि मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.